रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य, समाधान लाभावे, महालक्ष्मीची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी आपण महालक्ष्मीचं व्रत हे मनोभावे करत असतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं असतं. तर यंदा 26 डिसेंबर 2024 रोजी शेवटचा गुरुवार आलेला आहे. तर या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे. परंतु व्रताचं उद्यापन करत असताना काही चुका आपल्याला चुकून देखील करायच्या नाहीत. काही नियमांचं पालन आपल्याला आवर्जून करायचं आहे, जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं, व्रताचं आपल्याला संपूर्ण फळ मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी योग्य माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आलेले आहेत आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजे 26 डिसेंबरला आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे. तर बघा, 26 डिसेंबर या दिवशी एकादशी देखील आहे. तर व्रताचं उद्यापन या दिवशी करावं की नाही असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो. तर एकादशी असलं तरी देखील आपल्याला या दिवशी व्रताचं उद्यापन करायचं आहे. परंतु ज्यांचा एकादशीचा आणि गुरुवारचा असा एकत्रित उपवास असतो तर त्यांनी उपवास हा संध्याकाळी न सोडता दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. त्या दिवशी फक्त उद्यापन करायचं आहे. ज्यांचा फक्त गुरुवारचा उपवास असतो तर त्यांनी नेहमीप्रमाणे संध्याकाळी उद्यापन केल्यानंतर उपवास सोडायचा आहे. उद्यापनाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. या दिवशी चुकून देखील उशिरा झोपू नये. ज्यांचा उपवास आहे त्यांनी देखील आणि इतर घरातील व्यक्तीने देखील सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करावा. उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. या दिवशी आपल्याला स्नान करत असताना तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा थोडीशी हळद टाकून तुम्ही त्या पाण्याने स्नान करू शकता. या दिवशी विवाहित महिलांनी शक्यतो केस धुणे टाळावे, कारण की विवाहित महिलांनी गुरुवारच्या दिवशी केस धुवू नये किंवा घरातील फरशी पुसून काढू नये. कारण की असं केल्याने आपला गुरुग्रह जो असतो तर तो मजबूत राहत नाही, तो कमजोर होतो आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक अडचणींचा किंवा वैवाहिक जीवनामध्ये ज्या अडचणी येतात तर त्याचा सामना करावा लागू शकतो. यासाठी विवाहित महिलांनी शक्यतो केस धुणे टाळावे किंवा फरशी पुसणं देखील टाळावे. गुरुवारच्या दिवशी आपल्याला जास्तीची साफसफाई करायची नसते. जी काही तुम्हाला फरशी पुसायची असेल, साफसफाई करायची असेल तर ती आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी तुम्हाला उरकून घ्यायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा फक्त तुम्ही स्वच्छ करून घेतली तरी सुद्धा चालेल. या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही, कारण की या दिवशी एकादशी देखील आहे. त्यासाठी उद्यापनाच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका किंवा तुळशीची पानं देखील आपल्याला या दिवशी तोडायचं नाही, कारण की एकादशीचं व्रत हे तुळशीचं देखील असतं. त्यासाठी या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुळस तोडता येणार नाही किंवा तुळशीला पाणी देखील घालायचं नाही. या दिवशी आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. या दिवशी तुम्ही फाटलेली वस्त्रे चुकून देखील परिधान करू नका. आपण जुने कपडे परिधान केले तरी सुद्धा चालते, परंतु अशा व्रताच्या, उद्यापनाच्या किंवा महत्त्वाच्या दिवशी आपल्याला चुकून ही फाटकी वस्त्र परिधान करायची नाहीत. तर याशिवाय या दिवशी काळ्या रंगाची कपडे आपल्याला चुकून देखील परिधान करायचे नाहीत, कारण की काळा रंग कोणत्याही शुभ कार्यामध्ये वापरला जात नाही. या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेच्या व्रताचं उद्यापन आहे, त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लाल रंगाचा किंवा हिरव्या रंगाचे तुम्ही कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा. गुरुवार देखील असतो, त्यासाठी पिवळा रंग देखील अतिशय शुभ राहील. या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता. या दिवशी कपडे परिधान करत असताना शक्यतो महिलांनी उद्यापन करत असताना साडी नेसण्याचा प्रयत्न करावा किंवा ट्रॅडिशनल वेअर करावे, ट्रॅडिशनल पद्धतीचे कपडे परिधान करावे. परंतु गाऊनवरती किंवा इतर ज्या काही पॅन्ट शर्ट किंवा वेस्टर्न ड्रेस असतात तर अशा ड्रेसमध्ये शक्यतो राहू नका, कारण की अशा काही शुभ प्रसंगी आपण साजशृंगार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की विवाहित महिला जेव्हा साजशृंगार करून देवीची आराधना, उपासना करते त्यावेळी त्या व्यक्तीवरती, त्या महिलेवरती नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. कारण की माता लक्ष्मीला हा नीटनेटकेपणा आणि स्वच्छता, पवित्रता यासोबत साजशृंगार केलेला अतिप्रिय आहे. तर त्यासाठी नक्कीच तुम्ही साजशृंगार करू शकता. हातामध्ये हिरव्या बांगड्या घालू शकता. या दिवशी हातामध्ये हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करावा. तुटलेल्या किंवा पिचकलेल्या बांगड्या चुकून देखील घालू नका, कारण की आपण अशा शुभ दिवशी पिचकलेल्या किंवा इतर दिवशी देखील पिचकलेल्या बांगड्या आपल्या हातामध्ये नसू नये. पिचकलेले असेल तर लगेच काढून टाका. काळ्या रंगाच्या, मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या घालू नये. या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या हातामध्ये घातल्या तरी सुद्धा चालेल. या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे, त्यासाठी या दिवशी आपलं घर हे स्वच्छ, नीटनेटकं असावं. पवित्र आणि सात्विक वातावरण आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे. या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद करायचे नाहीत. याशिवाय या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचा तंटा, भांडण होईल अशा वर्तन आपल्याला या दिवशी करायचं नाही. याशिवाय या दिवशी घरामध्ये
घरामध्ये मोठ्यांचा अपमान करू नये, उद्धट बोलू नये, आपलं आचरण हे अगदी पवित्र आणि सात्विक असावं, घरामध्ये शांतता बाळगावी, कारण की अशाच घरामध्ये माता लक्ष्मी ही वास करत असते। या दिवशी घरामध्ये मांसाहार चुकून देखील करू नये, मद्यपान, व्यसन अशा गोष्टी या दिवशी चुकून देखील करायचा नाही। तर बघा शेवटचा गुरुवार आहे, मग उद्यापन केले की लगेच तुम्ही मांसाहार करायला सुरुवात कराल, पण असं करू नये। शक्यतो संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला पाळायचा आहे, फक्त आपण हे व्रत आहे किंवा उपवास आहे म्हणून आपल्याला या महिन्यामध्ये मांसाहार करणं टाळायचं नाही, तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला मांसाहार टाळायचा आहे। त्यासाठी 30 डिसेंबरला जेव्हा हा महिना संपेल त्यावेळेस तुम्ही मांसाहार सुरू केला तरी देखील चालेल, परंतु अमावस्या होईपर्यंत कुणी देखील घरामध्ये मांसाहार करू नका। तुमचं व्रत जर असेल तर शक्यतो मांसाहार करू नका। जेव्हा मार्गशीर्ष महिना संपूर्ण संपतो त्यावेळेस तुम्ही मांसाहार केला तरी देखील चालेल। मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, भगवद्गीतेमध्ये देखील भगवान विष्णूंनी याचा उल्लेख केलेला आहे। त्यांना सर्वात प्रिय महिना हा मार्गशीर्ष आहे, म्हणून या दिवशी या महिन्यामध्ये चुकून देखील मांसाहार करू नका। या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। उद्यापनाच्या दिवशी तुम्ही सकाळीच पूजा मांडणी करू शकता किंवा संध्याकाळी मांडली तरी देखील चालेल। या दिवशी आपल्या दारामध्ये एखादा भिक्षुक आला किंवा एखादं जनावर आलं तर त्याचा अपमान करू नये। एखादा भिक्षुक आला तर तुम्ही त्याला काहीतरी दान करू शकता, कारण की दान केल्याने आपल्याला करोडोपटीने पुण्य प्राप्त होत असतं। त्यासाठी तुम्ही काहीतरी त्याला अन्नदान करू शकता किंवा पैसे दिले किंवा काहीतरी खायला दिलं तरी देखील चालेल। घरामध्ये एखादी सुवासिनी स्त्री, कुमारिका किंवा इतर स्त्री जर घरामध्ये आली असेल तर तिचा अपमान करू नये, तिला काहीतरी खायला द्यावं। हातावरती तुम्ही हळदी कुंकू देखील देऊ शकता, तिचा मानपान योग्य रीतीने तुम्ही करू शकता। कोणत्याही स्त्रीबद्दल या दिवशी अपशब्द बोलू नये, कारण की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कोणत्या रूपामध्ये प्रवेश करत असते। याशिवाय घरामध्ये एखादं जनावर आलं, पक्षी आलं तर त्याला देखील तुम्ही खायला या दिवशी द्यायचं आहे। याशिवाय उद्यापनाच्या दिवशी कोणालाही तुम्ही तांदूळ, दूध, दही, ताक किंवा पूजेचं साहित्य जसं की फुले असतील किंवा इतर कोणतंही साहित्य असेल तर हे साहित्य जे आहे तर ते कोणालाही तुम्हाला या दिवशी द्यायचं नाही, कारण की या वस्तू जर आपण इतरांना दिल्या तर त्यासोबत आपल्या घरातील लक्ष्मी देखील निघून जात असते। त्यासाठी या दिवशी अशा काही शुभ दिवशी या वस्तू इतरांना देणं टाळावं, कारण की बघा दूध, दही, ताक असं विरजण मागण्यासाठी कोणतरी घरामध्ये येऊ शकतं, शेजारी वगैरे, आणि आपण त्यांना मदत म्हणून विरजण देतो, परंतु अशा शुभ दिवशी चुकून देखील तुम्ही त्यांना विरजण किंवा दही, ताक अशा गोष्टी देऊ नका। याशिवाय या दिवशी आपण चुकून देखील कुणाला उधार पैसे द्यायचे नाहीत किंवा कोणाकडून उधार पैसे किंवा कर्ज देखील घेऊ नये। या दिवशी पैशांची देवाणघेवाण करणं देखील टाळावे। उद्यापनाच्या दिवशी आपल्या घरातील झाडू देखील आपण कोणाला द्यायचा नाही किंवा झाडूचा अपमान होईल अशा गोष्टी देखील आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत। उद्यापनाच्या दिवशी आपण घरामध्ये 7 किंवा 5 सुवासिनींना किंवा कुमारिकांना घरी बोलावत असतो, लक्ष्मी स्वरूप समजून त्यांचा मानपान आपण करत असतो, परंतु त्यांचा मानपान करत असताना अशा काही स्त्रिया घरामध्ये येतात आणि आपण असल्याच आपल्या गोष्टी किंवा आपल्या ज्या गप्पा आहेत तर त्या रंगत जातात आणि आपण एकमेकींबद्दल किंवा इतर स्त्रीबद्दल काहीतरी अपशब्द बोलतो आणि त्यांचा अपमान आपल्या हातून कळत न कळत होतो। यासाठी या दिवशी आपण कोणत्याही स्त्रीचा अपमान होणार नाही याची दक्षता अवश्य घ्यावी, कारण की 4 स्त्रिया घरामध्ये एकत्र बसल्या तर कोणाचा ना कोणाचा विषय निघतो आणि चुकून आपल्याकडून कोणाचा तरी अपमान होतो। तर बघा आपण घरामध्ये आपण ज्या स्त्रिया बोलवलेल्या आहेत तर त्या लक्ष्मी स्वरूप समजून आपण त्यांना घरामध्ये बोलवलेलं आहे, त्यासाठी त्या गेल्यानंतर देखील त्यांच्याबद्दल अपशब्द बोलून आपल्या डोक्यावरती आपण पाप करून घ्यायचं नाही। त्यासाठी आलेल्या स्त्रियाने मानाने घरामध्ये बोलवायचं आहे आणि मानानेच त्यांना घरातून घालवायचं आहे, त्यानंतर देखील त्यांचा अपमान करू नये। उद्यापनाच्या दिवशी बघा आपण दुसऱ्यांना किंवा आलेल्या स्त्रियांना आपण जे व्रताचं पुस्तक असतं तर ते पुस्तक देत असतो। तर बघा पुस्तक देत असताना तुम्ही ते पुस्तक ज्या व्यक्तींना देता तर ते व्यक्तींनी ते पुस्तक पाहून त्यांनी देखील मार्गशीर्ष व्रत करावं, उपवास करावा, हा यामागचा हेतू आहे। हा ग्रंथ आहे तो समुद्रासारखा पसरावा, यासाठी या व्रताच्या कथेची पुस्तकाची आपण प्रत्येकाला देत असतो। परंतु प्रत्येकजण काय करतं, आपणच 10-12 किंवा जास्तीच्या अशी व्रताची पुस्तके घेऊन येतो। प्रत्येक जणांचा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास असतो, तर बऱ्याच स्त्रिया एकमेकांना बोलावत असतात, त्यावेळेस आपल्याकडे भरपूर पुस्तके साठतात। त्याचं काय करायचं म्हणून हा ग्रंथ हे पुस्तक आपण असंच फेकून देतो किंवा धुळीमध्ये ते धूळ खात पडलेलं असतं। परंतु बघा तुम्हाला लागेल तेवढीच पुस्तकं तुम्ही आणा किंवा तुमच्याकडे मागच्या वर्षीची जरी 2-3 पुस्तके असतील तर ती पुस्तके देखील तुम्ही वापरात घेऊ शकता आणि ती पुस्तकांची देवाणघेवाण देखील तुम्ही आलेल्या स्त्रियांना करू शकता। किंवा तुमच्याकडे 2 पुस्तके आहेत, 3 महिलांनी तुम्हाला
तुम्हाला बोलवलेलं आहे तर त्यांच्याकडून तुम्हाला जे व्रताचं पुस्तक मिळालं ते देखील मिक्स करून 5 एकत्रित करून तुम्ही एकमेकींना देऊ शकता, त्याची देखील देवाणघेवाण करू शकता। पुस्तक देण्याचा हेतू एवढाच आहे की त्यांनी देखील आपल्यासारखं व्रत करावं, परंतु आजकाल प्रत्येकजण हे व्रत करतं आणि भरपूर प्रमाणामध्ये पुस्तकं वाटली जातात, पण त्यांचा योग्य तो मान राखला जात नाही। त्यासाठी पुस्तक देणार असाल तर आपल्या घरामध्ये पहिली पुस्तक असेल तर ते देखील वापरा, जास्तीची पुस्तकं आणून त्याचा अपमान करू नका। व्रताचं उद्यापन करत असताना, हळदी कुंकू करत असताना आपल्या हातून कोणतंही पूजेचं साहित्य जसं की तांदूळ असो, कुंकू असो तर हे सांडलं जाणार नाही, तर याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे, कारण की काही गडबडीमध्ये अशा चुका आपल्या हातून होत असतात, त्यामुळे आपल्याला त्या पूजेचं संपूर्ण फळ मिळत नाही किंवा आपल्या घराला दोष लागू शकतो। तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची ओटी जर भरली नसेल तर तुम्ही शेवटच्या गुरुवारी का होईना देवीची ओटी भरू शकता। आलेल्या स्त्रियांना वाण म्हणून तुम्ही काहीतरी देत असता, तर उद्यापनाच्या दिवशी त्यांना व्रतकथेची एक पुस्तक, त्यानंतर हळदी कुंकू, एक फळ आपल्याला द्यायचं आहे। यासोबत जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही फुलांचा गजरा देऊ शकता, ओटीचं साहित्य देऊ शकता, त्यांची ओटी भरू शकता, खणानाराने त्याची ओटी भरू शकता किंवा ब्लाउज पीस देखील दिला तरी देखील चालेल, परंतु शक्यतो प्लॅस्टिकच्या वगैरे वस्तू देण्याचा प्रयत्न करू नये, कारण की शक्यतो शुभ आणि सौभाग्यवर्धक वस्तू देण्याचा प्रयत्न अवश्य करावा। उद्यापनाच्या दिवशी बघा आपण 7 किंवा 5 कुमारिकांना घरी जेवायला बोलवत असतो आणि तुम्हाला जर कोणी जेवायला बोलवलेलं असेल आणि तुमचा देखील उपवास असेल तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की आपण आपला उपवास दुसऱ्यांच्या घरी कसा सोडायचा। परंतु तुम्हाला जर बोलावणं आले असेल, तुम्हाला जर लक्ष्मी स्वरूप समजून तर तुम्हाला तुमचा मानपान करून तुम्हाला जेवायला जर देत असतील तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता। त्यांच्या घरी उपवास सोडला तरी देखील तुमचं पुण्य त्यांना जाईल असं काही होणार नाही, तुमचं पुण्य तुम्हालाच मिळणार आहे, ते तुम्हाला मान मिळतोय तर सौभाग्यवती स्त्रियांना असा मान मिळत असेल तर नक्की तुम्ही तो सोडू नका। तुम्हाला जेवायला जर कोणी बोलवत असेल तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन उपवास सोडला तरी देखील काहीही हरकत नाही। उद्यापनाच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्याला चुकून देखील झाडू मारायचा नाही किंवा घरातील कचरा काढायचा नाही। या दिवशी घरातील कचरा देखील तुम्ही बाहेर टाकू नका, घरातील कचरा तुम्ही डस्टबिनमध्ये ठेवू शकता, परंतु आपण जर डस्टबिन किंवा कचरा जेव्हा घराबाहेर टाकतो तर ते देखील आपल्याला या दिवशी टाकायचा नाही। या दिवशीचा कचरा तुम्ही दुसऱ्या दिवशी टाकू शकता, परंतु त्या दिवशी चुकून देखील कचरा टाकू नका किंवा या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्याला झाडून लोटून काढायचं नाही। यानंतर संध्याकाळी आपल्याला किचनमध्ये भांडी साठवून ठेवायची नाहीत, कारण की स्वयंपाकघरामध्ये स्वच्छता आपल्याला राखायची आहे आणि संध्याकाळी भांडी साठवली तर अशा घरामध्ये दरिद्रता येते। यासाठी संध्याकाळी आपल्याला संपूर्ण भांडी स्वच्छ करून, किचन स्वच्छ करून त्यानंतरच आपल्याला झोपायचं आहे। या दिवशी आपल्याला आपल्या दारामध्ये दोन्ही बाजूला आपल्याला दिवे लावायचे आहेत, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे, त्यानंतर आपल्याला आपल्या तुळशीची पूजा देखील करायची आहे। संध्याकाळी तुम्ही सकाळी तुळशीमध्ये दिवा लावायचा आहे, परंतु पाणी या दिवशी तुळशीला घालू नका। यानंतर ज्यांना जर या दिवशी मासिक धर्म असेल, सुतक असेल किंवा बाहेरगावी जावं लागत असेल तर त्यांनी पुढील पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उपवास करायचा आहे, पूजा मांडणी करायची आहे आणि त्या दिवशी तुम्ही उपवास उद्यापन केलं तरी सुद्धा चालेल। आपण बाहेरगावी असेल तर आपण बाहेर उद्यापन करू शकत नाही, त्यासाठी आपण आपल्या घरामध्ये येऊन त्यानंतर आपण उद्यापन करायचं आहे। त्यानंतर एक जास्तीचा गुरुवार तुम्हाला उपवास करावा लागेल, व्रताची मांडणी करावी लागेल आणि त्यावेळेस तुम्ही जर उद्यापन केलं तरी सुद्धा चालेल। उद्यापनाच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे, दोन्ही बाजूला आपल्याला 2 दिवे लावून घ्यायचे आहेत, यासोबत तुळशीसमोर देखील दिवा लावायचा आहे। या दिवशी आपल्या दारामध्ये स्वच्छता असावी, दारामध्ये आपल्याला गहाण कचरा करायचा नाही। तुम्ही सकाळ संध्याकाळ झाडू मारून आपलं जे प्रवेशद्वार आहे तर ते स्वच्छ सुशोभित ठेवायचं आहे। चपल्या बूट आपल्या प्रवेशद्वारावरती अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत नसाव्यात, चपल्या बूट जागच्या जागे ठेवाव्यात। या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती ओल्या कुंकवाने तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह देखील काढू शकता। यासोबत माता लक्ष्मीची या दिवशी आपल्याला मनोभावे पूजा करायचं आहे, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता, देवीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करू शकता, महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता, श्रीसुक्तम म्हणू शकता, महालक्ष्मीच्या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता। होईल तेवढी आपण महालक्ष्मीची सेवा करायची आहे, आपलं घर हे शांत सुशोभित ठेवायचं आहे, जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सतत वास करेल। उद्यापनानंतर जी पूजा मांडणी आहे तर ती लगेचच न काढता आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी काढायची आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी आपण स्वच्छ स्नान वगैरे करून घ्यायचं। प्रत्येक शुक्रवारी जशी आपण ही पूजा मांडणी काढतो किंवा उत्तर पूजा काढतो, जसे की पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा आहे, त्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायचं, सर्व देवदेवतांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं, नैवेद्य दाखवायचं,
नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला क्षमा याचना करायची आहे। कळत नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असेल तर मला माफ करा अशी देवीकडे विनवणी करायची आहे। त्यानंतर तुमच्या काही इच्छा असतील तर त्या देवीला सांगून त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। अशी क्षमा याचना करून झाल्यानंतर आपण थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षता आपण सर्व पूजेवरती टाकायच्या आहेत आणि आगमन पुनरागमन असं आपल्याला 3 वेळा बोलायचं आहे। यानंतर आपण थोडा वेळ थांबायचा आहे। अगरबत्ती शांत झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही पूजायची आहे तर ती काढू शकता। कलश थोडासा हलवायचा आहे। त्यानंतर कलश आपल्या डोक्याला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण कलशामधील जे ढाळे आहेत तर ते 4 ठिकाणी 4 दिशांना टाकायचे आहेत। कलशामधील पाणी तुळस सोडून इतर झाडांना टाकायचं आहे। कलशामध्ये जे सुपारी आणि नाणं ठेवलेलं होतं तर ते तुम्ही एका लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल। यामुळे तुमचे बरेचसे आर्थिक प्रश्न सुटतील। त्यानंतर कलशाच्या गळ्याला आपण जो लाल धागा गुंडाळला ती घरातील कुलस्त्रीने किंवा घरातील कर्त्या पुरुषाच्या हाताच्या मनगटावरती आपल्याला बांधायचं आहे। मंगळ कलशामधील जे पाणी आहे तर ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे। यामुळे घरातील निगेटिव्हिटी जी नकारात्मकता असते तर ती पूर्णपणे नष्ट होते। त्यानंतर जे काही नाशवंत वस्तू असतील जसे की विड्याची पानं असेल किंवा फुलं असतील तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता। त्यानंतर जो नारळ आहे तर तो आमच्याकडे वाढवला जातो। तो नारळ वाढवून त्यानंतर तो प्रसाद स्वरूप घरामध्ये खाल्ला जातो। घरातील इतर व्यक्ती घराबाहेरील इतर व्यक्तींना देऊ नये, घरातील व्यक्तीनेच खायचा आहे। यानंतर तुमच्याकडे जर हा नारळ जो आहे तर तो बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण लक्ष्मी स्वरूप समजून हा नारळ ठेवलेला आहे तर तो वाढवायचा कसा, तर अशाने वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे। नारळाचा कोणत्याही प्रकारे अपमान करू नका किंवा तो तुडवणीस जाईल किंवा इथे तिथे टाकू नका। जे काही नाशवंत वस्तू आहे तर त्या तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाच्या बुडक्यामध्ये घालू शकता। शक्यतो त्याचं खत होईल पण त्यावरती ते पायदळी तुडवलं जाईल अशा वस्तू आपण कुठेही कोणत्याही टाकायच्या नाहीत। जे आपण तांदूळ वापरलेले आहे तर ते 4ही गुरुवार आपण तेच तांदूळ वापरलेले आहे। ते जास्त खराब झाले असतील तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता, पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा वापरण्यायोग्य असतील तर घरामध्ये त्याचा गोडाचा एखादा पदार्थ किंवा साधा भात शिजवून खाल्ला तरी सुद्धा चालेल। मांसाहारी पदार्थामध्ये त्याचा वापर करायचा नाही। मांसाहार करण्या अगोदरच तुम्हाला ते तांदूळ आहेत तर ते संपवायचे आहेत। अशा प्रकारे योग्य त्या पद्धतीने आपल्याला सर्व साहित्यांची काळजी घ्यायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा। चला तर मग भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।